अरुणाचल प्रदेशमधील राज्यातील कानाकोपऱ्यातील बॉर्डर लेस फाउंडेशन, आसाम रायफल्स व श्री ऋषिकेश प्रमारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशातील अतिदुर्गम भागात देवळाली मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी 23 ते 27 मार्च 2026 दरम्यान शिबिरात मोफत वैद्यकीय सेवा भगूरच्या चैतन्य क्लिनिकचे डॉक्टर वैभव व्ही सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दिली आहे। यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नागेश गुरव, डॉक्टर विशाल गवळी, गणेश दळवी यांचे सहकार्य लाभले। सर्वच दौऱ्यासाठी देवळाली मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी खर्चानी ईशान्य भारतात प्रवास करून देशसेवेची संधी लाभल्याची भावना व्यक्त केली आहे। शिबिरासाठी आसाम रायफल्सच्या बटालियन 10 चे सीईओ अतुल पराशर, कमांडर सीएमओ डॉक्टर पाऊ तसेच बटालियन 44 चे सीईओ कमांडंट आकाश अर्जाई, सीएमओ डॉक्टर अगू इरा, डॉक्टर भूपेंद्र यांची बहुमूल्य मदत सहकार्य लाभले। या शिबिरात 3000 आसाम रायफल्स जवानांना रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यात आले। तसेच लष्करी जवानांच्या कुटुंबियांना सुद्धा मोफत उपचार डॉक्टरांच्या टीमकडून देण्यात आलं। बालरोग, अस्थिरोग, सर्जरी, जनरल मेडिसिनच्या विभागातून सेवा पुरविण्यात आली। आसाम रायफल्सतर्फे आयोजित मोफत वैद्यकीय शिबिरात जाणाऱ्यांचा अनुभव खरंच खूप वेगळा होता। तेथील अतिदुर्गम भागातील लोकांना वैद्यकीय सेवा देताना खरोखरच आनंद वाटून देशभक्तीचा अभिमान वाटला। तेथील जवानांचे खडतर आयुष्य जवळून अनुभवता आले। एक प्रकारे देशसेवेची संधी लाभली अशी जवानांसाठी देशभक्ती वारंवार आमच्या टीमकडून मिळो ही परमेश्वरचरणी प्रार्थना करीत असल्याचं डॉक्टर वैभव सोनवणे यांनी सांगितलंय। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डिभालेराव, भगूर, नाशिक।